संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा, पुढील कार्यवाहीसाठी मुंडेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द। धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटनं नवा वाद। अजितदादा म्हणतात राजीनामा नैतिकतेतून तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित, धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये उल्लेख। तर धनंजय मुंडेंना मन आहे का, अंजली दमानी यांचा संतप्त सवाल। धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एंट्री होणार असल्याची चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत। राजीनामा आधीच व्हायला हवा होता, शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांची हत्या खंडणीमुळेच आणि खंडणीची एक बैठक सातपुडा बंगल्यावर झाली की नाही याचंही उत्तर मुंडेंनी द्यावं, सुरेश धस यांचं आव्हान। धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, मुंडेंवर 302चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका, मनोज जरांगेंची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन। बीडच्या केसमध्ये मराठा संघटना आणि ठाण्यात शिंदेची शिवसेना आक्रमक। अबू आझमींचं निलंबन करा, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा, विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मागणी। तर औरंगजेबबाबतच्या वक्तव्यानंतर अबू आझमींकडून दिलगिरी व्यक्त। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणीची तारीख पुन्हा लांबणीवर, कागदपत्र सादर करण्याचे कोर्टाचे याचिकाकर्त्यांना निर्देश।